संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज माळशिरस ते वेळापूर अशी वाटचाल करते। आणि याच ठिकाणी माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न होणार आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे। सोलापूरच्या खुडूस इथे हे रिंगण पार पडले। पुढे जाऊयात। अमरावतीमध्ये वारकऱ्यांसाठी 230 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 22 जुलैपर्यंत वारकऱ्यांसाठी विशेष बसची सुविधा असेल। विना आरक्षित 73 बसेसचं नियोजन वारकऱ्यांसोबत बसमध्ये संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। विदर्भाला वारकरी संप्रदायाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळेच अमरावती जिल्ह्यासह विविध ग्रामीण भागातून वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे आणि त्यासाठीची जी बस आहे ती सज्ज झालेली आहे। ही बस अमरावतीवरून थेट पंढरपूरकडे निघणार आहे। जवळपास अमरावती विभागातनं 230 बसेसचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि 10 तारखेपासून म्हणजे 10 जुलैपासून या पंढरपूरकडे बसेस ज्या आहेत त्या प्रस्थान करत आहेत। या बसमध्ये जर आपण पाहिलं तर वारकरी मोठ्या संख्येनं यात सहभागी झालेले आहेत। विठूनामाचा गजर या सध्या बसमध्ये सुरू असतानाचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। काकू काय वाटतंय, कुठलं वर्ष आहे तुमचं पंढरपूरला जायचं? तिसरं वर्ष आहे। तिसरं वर्ष आहे पंढरपूर। दरवर्षी तुम्ही पंढरपूरला जाता? हो 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 जात असते। 25 वर्ष झाले मला। काय तुम्ही विठुरायाकडे साकडं घालतात? आम्ही सुख शांती द्या आम्हाला। यावर्षी शेतकरी आहेत मोठ्या संख्येनं आपल्या अमरावतीमध्ये। पाऊस जरी झाला असला तरी मात्र अनेक पेरण्या बाकी आहेत। शेतकऱ्यांसाठी काही साकडं घालणार तर? वा साखर तर घालणारच आहे। पाणी येऊ द्या। विठोबाचं चांगल्या तऱ्हेने दर्शन झालं पाहिजे बा। सर्व जनतेला चांगलं सुखी समाधानी ठेवलं पाहिजे। पाणी आलं पाहिजे। चांगली आबादानी झाली पाहिजे। मोठ्या संख्येनं जर आपण पाहिलं तर मराठवाडा असेल, मराठवाड्याच्या अनेक भागातनं मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर विदर्भातून देखील मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।